नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सीडीएस बिपिन रावत यांच्यासह इतर 13 जणांचे मृतदेह सुल्लूरहून दिल्लीला आणण्यात येणार आहेत. भारतीय हवाई दलाच्या C-130J सुपर हर्क्युलस एअरक्राफ्टमधून हे मृतदेह दिल्लीत आणले जाणार आहेत. भारतीय हवाई दल प्रमुखांनी आज कुन्नूरमधल्या दुर्घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पालम एअरपोर्टवर जाऊन सीडीएस बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार असल्याचं सुद्धा कळत आहे. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. आपण थेट जातोय. प्रशांत, काय अधिक तपशील आहे याबद्दलचा? जर बघितलं साधारणतः 7:30च्या दरम्यान म्हणजे 7:30 दरम्यान जे एअरक्राफ्ट त्यांना घेऊन निघालाय, मोटर पार्थिव सगळे घेऊन निघालेले आहे ते सुलर विमानतळावर निघालेले आहे आणि ते दिल्लीच्या पालम विमानतळावरती साधारणतः 7:30 वाजता पोहोचतील. त्यावेळेस ते पार्थिव स्वीकारण्याकरता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर रक्षा मंत्री राजनाथ सिंग, त्याशिवाय अजित डोभाल जे पंतप्रधानाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते उपस्थित राहतील. याशिवायही त्यांचे नातेवाईक देखील यावेळी उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे दिल्ली कॅन्ट परिसरामध्ये असलेल्या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येईल. उद्या सकाळी 10 ते 2च्या दरम्यान ते त्यांचे अंत्यदर्शन देखील घेता येणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. हा एक ज्या पद्धतीनं सगळ्या घडामोडी होते या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे सर्व जे 13ही पार्थिव दिल्लीला आणि त्यांचे पैतृक गावं आहेत जेही सैनिक या संपूर्ण अपघातात दगावलेले आहेत अशा 13ही पैकी 2 लोकांचे दिल्लीत येणार आहे. त्यानंतर त्यांच्या इतर ज्यांचे पैतृक जे गाव आहे तिथे जाणार आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर भारतीय लष्कराचे सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव दिल्लीला सायंकाळी 7:30 वाजता येणार आहे. स्टुडिओ. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा सीडीएस जे आहेत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार हे उद्या होणार असल्याचं कळतं. बिपिन रावत यांचं पार्थिव दिल्लीला आणलं जाईल आणि या पार्थिव जेव्हा दिल्लीला आणलं जाईल तेव्हा त्यांना सलाम करण्यासाठी, आदरांजली वाहण्यासाठी देशातले सर्वोच्च नेते तिथं उपस्थित असतील असंही कळत आहे. सीडीएस बिपिन रावत की हेलीकॉप्टर हादसे में मौत के बाद उनके घर के सामने लोग इकट्ठा हुए हैं. आप तस्वीरों में देख सकते हैं कि श्री बिपिन रावत जी को विनम्र श्रद्धांजलि इस तरीके का पोस्टर लेकर लोग आए हैं और उनको याद कर रहे हैं. ठीक उनके घर के सामने कुछ लोग हैं, हम उनसे बात करते हैं. आप आए हैं यहाँ पर, क्या सोचकर आए हैं? श्रद्धांजलि देने आए हैं. आप बताओ क्यों आए हैं यहाँ पर? हमें बहुत दुखी हुई है, मतलब कि तो हिंदू सेना की ओर से यह संगठन के लोग आए हैं और यहाँ पर इन लोगों ने अपना पोस्टर दिखाया. देखिए, आप इन तस्वीरों में देख सकते हैं स्वर्गीय बिपिन रावत और उनके पत्नी की यह तस्वीरें हैं. तो कुल मिलाकर पूरे देश में जो ये दुख का माहौल है, लोग उनसे कितना जुड़े थे, इसकी झलकियां हमें देश के हर कोने पे, हर हिस्से पर देखी जा सकती हैं. और यहाँ पर भी उनके घर के सामने लोग अपनी भावनाएं व्यक्त करते हुए, कुल मिलाकर ये याद करते हुए भारत माँ का यह सपूत था जिसने देश के लिए अमूल्य योगदान किया था.